सध्या हिवाळा चालू आहे, त्यामुळे मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात कोवळी, हिरवीगार आणि गावरान अशी कोथिंबीर विकायला येत आहे आणि स्वस्तसुद्धा मिळत आहे. त्यामुळे इथे बघा मी एक जुडी घेतलेली आहे कोथिंबीरची. स्वच्छ निवडून घ्यायची आहे आणि 2 ते 3 पाण्याने धुवून घेतली. त्यानंतर अशी चाळणीवरती ठेवून घ्यायची आहे, म्हणजेच यामधील संपूर्ण पाणी निथळून जाईल. आणि आता बघा कोथिंबीर पूर्णपणे कोरडी झालेली आहे. त्यानंतर मी एका ताटामध्ये ही कोथिंबीर काढून घेतली. तसं तर ही कोथिंबीर खूप जास्त कोवळी आहे आणि गावरान आहे. तरीसुद्धा यामध्ये जर काही जाड काड्या असतील तर त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तर इथे बघा मी थोड्याशा काड्या काढून घेतलेल्या आहेत. आता या कोथिंबीरीच्या काड्या आपल्याला फेकायच्या नाही आहेत. भाजीच्या वाटणाबरोबर ह्या काड्यासुद्धा आपल्याला वाटायला घ्यायच्या आहेत, म्हणजे भाजीला खूप छान अशी टेस्ट येते. तर इथे बघा मी कोथिंबीर अगदी बारीक बारीक अशी कापूनसुद्धा घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये मसाले टाकून घेऊ शकता. इथे मी ओवा, तीळ, मीठ, हळद, घरगुती तिखट, धणे पावडर आणि गरम मसाला टाकून घेतलेला आहे. तसेच हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा यामध्ये टाकून घेतलेला आहे. लसूण, मिरची आणि कोथिंबीरचा ठेचा मी बनवत असते, त्यामुळे वेगळं वाटण करण्याची आवश्यकता इथे मला पडली नाही. त्यानंतर अगदी चिमूटभर एवढा हिंगसुद्धा टाकून घेतलेला आहे. सगळे मसाले कोथिंबीरमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि कोथिंबीर थोडीशी हाताने अशी चोळून घ्यायची आहे, कारण यामध्ये आपण मीठ आणि मसाले टाकले आहेत, त्यामुळे कोथिंबीरला छान असं पाणीसुद्धा सुटते. त्यानंतर यामध्ये पाव वाटी एवढं तांदळाचं पीठ आणि 2 वाटी एवढं बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे. आता याचा छान आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे. सुरुवातीला दोन्ही पीठं कोथिंबीरमध्ये व्यवस्थित मिक्स करायचे आहे. त्यानंतर लागेल तसंच आपल्याला इथं पाणी वापरायचं आहे. खूप जास्त पाण्याचा इथं वापर करायचा नाही आहे. अगदी मी पोहे खाण्याचे 2-3 चमचे एवढंच पाणी इथं वापरलेलं आहे आणि गोळा व्यवस्थित मळून झालेला आहे, तुम्ही बघू शकता. कारण कोथिंबीरमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते, त्यामुळे आपल्याला गोळा मळण्यासाठी जास्त पाण्याचा वापर करावा लागत नाही. आवश्यकता वाटल्यास थोड्याशा तेलाचा वापर करून हा गोळा व्यवस्थित असा मळून घ्यायचा आहे. त्यानंतर चाळणीला तेल लावून घेतलं आणि चाळणीवरती असे छोटे छोटे 2 लांबट गोळे करून ठेवून घेतले. त्यानंतर इथे बघा मी पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवलं. आता पातेल्यावरती ही चाळणी ठेवून चाळणीवरती झाकण ठेवून घ्यायचं आणि मध्यम आचेवरती हे गोळे छान आपल्याला वाफवून घ्यायचे. तर तुम्ही इथं बघू शकता गोळे छान असे शिजलेले आहेत. गोळ्यांमध्ये मी चाकू खोचून बघितला तर चाकू जो आहे तो अगदी क्लीन आलेला आहे. आता हे गोळे पूर्णपणे थंड झाल्यानंतर याच्या आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या आहेत. आवडीनुसार वड्या कट करायच्या आहेत. तर इथे मी मध्यम आकारामध्ये वड्या छान अशा कट करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर कढईमध्ये वड्या तळण्यासाठी तेलसुद्धा गरम करून घेतलं. तेलामध्ये वड्या सोडून घ्यायच्या आहेत आणि हाय टू मीडियम फ्लेमवरती ह्या वड्या आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही इथे ह्या वड्या शॅलो फ्रायसुद्धा करून घेऊ शकता. तर बघा वड्या छान लालसर रंगावरती कुरकुरीत होईपर्यंत मी तळून घेतलेल्या आहेत. वड्या तेलामधून बाहेर काढून घ्यायच्या आहेत. यामधून संपूर्ण तेल आपल्याला निथळून घ्यायचं. आता राहिलेल्या सगळ्या वड्या मी सारख्याच पद्धतीने तळून घेते. यामधील संपूर्ण तेल निथळलेलं आहे. आता ह्या वड्या आपल्याला एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहे. टोमॅटो सॉस बरोबर गरमागरम कुरकुरीत वड्या ह्या खायला घ्यायच्या आहेत. तुम्ही कसली वाट बघता? चला लगेचच तुम्ही सुद्धा कोथिंबीर वडी बनवून बघा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.